नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बीके भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी जे काही वक्तव्य केलं ते वक्तव्य कसे होते ते पहिल्यांदा तुम्ही सुरुवातीला ऐकून घ्या। शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे। उगाच टेप रेकॉर्डर चालवत स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती। हे काही कोण अतिशाणे आहेत, जास्त शिकलेले, त्यांची दुकानं चालतात या सगळ्या गोष्टीवर। काय नाही, शिवाजी महाराजांनी कधीही कुठली मस्जिद तोडली नाही। आता हे जे काही वक्तव्य होते, एखादा चौथ्या वर्गाच्या मुलाला सुद्धा माहिती आहे की आपण काय बोलतोय आणि कशा पद्धतीने बोलतोय, याचे परिणाम जनतेवरती काय पडणार आहेत आणि जनता काय विचार करणार आहे। एक सुशिक्षित, ज्याला म्हणतो शिकलेला एक व्यक्ती आणि जो हिंदुत्वाच्या गोष्टी करतो आणि अशा पद्धतीने जर का बोलत असेल तर निश्चितच कुठेतरी हे चुकीचं आहे। मित्रांनो, या व्यक्तीला कसल्या पद्धतीचा माज आलाय नाही माहिती, परंतु जेव्हा सत्तेतल्या सत्ताधाऱ्यांना जेव्हा माज येते त्यावेळेला तो माज चांगलं नाही, त्याचं माज नक्कीच उतरल्या जाते। मग ते कुठलंही असो, मग तो दिल्लीचं असो की कुठल्या राज्याचं असो की कुठल्या एखाद्या केंद्राचं असो, परंतु ते जर का माज उतरलं आणि त्यावेळेला त्या मंत्र्यांकडे आपण जे जनता पाहते त्या कुठल्या दृष्टिकोनातून त्यांना पाहते आणि कीव येते त्या जनतेची, जी जनता त्या लोकांना तिथं त्या ठिकाणी पाठवते आणि तेव्हा ती लोक अशा पद्धतीची अशा पद्धतीनं वक्तव्य करतात आणि अशा पद्धतीनं जेव्हा ते बोलतात याचा परिणाम काय पडतील याचा कोणीही कुठल्याही पद्धतीने विचार केला जात नाही। मित्रांनो, चौथ्या वर्गातला मला धडा होता आणि चौथ्या वर्गामध्ये सुद्धा हे शिकायला गोष्टी मिळाल्या की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत किंवा छत्रपती संभाजी महाराजांसोबत जरी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल फारसा इतिहास जरी आपल्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये जरी आढळला नाही तरी सुद्धा त्यामध्ये असं समजून येतंय की बा छत्रपती शिवाजी महाराज हे कशासाठी लढत होते, ते स्वराज्यासाठी लढत होते, अन्यायाविरुद्ध लढत होते आणि आज त्या इतिहासाला डावलून त्या इतिहासाला बदलवण्याचा प्रयत्न केला जातो। तो इतिहास कुठंतरी वेगळ्या दिशेनं वळवण्याचा प्रयत्न केला जातोय। हे नितेश राणे काय बोलतंय की बा छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत हे फक्त त्यांच्या सैन्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे मुसलमान नव्हते। खरंच असं नव्हतं का? मग आम्ही जे वाचलंय ते काय होतंय, आम्ही जे वाचलोय ते काय आहे? आणि त्यानंतर सोबतच त्यांनी जे काही लढाई होती ती फक्त आणि फक्त हिंदुत्वासाठी होती, हे कुठंतरी चुकीचं आहे। मित्रांनो, आपण जे तुम्ही म्हणजे एकंदरीत जी सत्ता आहे आणि त्या सत्तेतल्याच जे सत्ता आहे त्या सत्तेच्याच माध्यमातून जे काही पाठ्यपुस्तकामध्ये जे काही गोष्टी शिकवल्या जातात, मग तो इतिहास खरा आहे की हे सांगतायत हे इतिहास खरा आहे, हे खरं तर समजून घेण्याची गोष्ट आहे। मित्रांनो, या लोकांना खरंच बुद्धी नाही का? आणि खरंच म्हणजे एक व्यक्ती अशा पद्धतीनं जेव्हा बोलत असेल मग यांच्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने मग तू जय श्रीराम बोल, नाहीतर मग लाता खाय बुक्या खाय आणि कुठल्या थराला जातात आणि कशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला मारहाण करतात हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। मागच्या वेळेला आपण 2 व्हिडिओ सुद्धा याच्यावरती बनवलेलं होतं की यांची बुद्धी कुठं गेली, यांना म्हणजे काय कसल्या पद्धतीचं राजकारण करायला आवडते आणि कसल्या पद्धतीनं आपल्या देशातली जे काही एक स्थिती आहे ती कशा पद्धतीने म्हणजे ढासळली जाईल यासाठी हे लोक प्रयत्न करतात। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की एका आपल्याच बाजूचा दुसरा एक राष्ट्र जो एक जाती किंवा एक विशिष्ट घटकांनी बनलेला देश जो आहे कशा पद्धतीने ढासळत आहे, कशा पद्धतीने असा फिसकुटला जात आहे आणि आज आपल्या देशाला 75 वर्षेहून अधिक झाली तरी सुद्धा आज आपला देश विविध जातींनी, विविध धर्मांनी, विविध भाषांनी जरी बनलेला असला तरी सुद्धा आज तो संविधानामुळे एक सक्षम आहे आणि चांगला आहे। आणि त्याच ठिकाणी हे अशा पद्धतीची संडबुद्धीची लोक जर का या पद्धतीची वक्तव्य करत असतील आणि तेही एका जनतेचं प्रतिनिधित्व करणारी लोक जर का अशी बोलत असतील तर हे कुठेतरी शोकांतिक आहे। या लोकांना बांबून फोकला पाहिजे एखाद्या कोपऱ्यामध्ये नेऊन आणि मोजू चांगलं फोकलं पाहिजे असं मला तरी वाटतंय। काय वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल? तुम्ही कसे विचार करता ह्या सगळ्या गोष्टींबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा। आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा इतरांना सुद्धा। तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा। सर्वांना नमस्कार।